संगीताचे हात चोळत असतो तेव्हा कला विचार करते की अरे अद्वैत हा मला जे जे वाटतंय ते सगळं करतोय आणि तिला ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलेलं असतं। नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत कलाची ओढणी ही दरवाजामध्ये अडकलेली असते आणि अद्वैत तिला ती काढून देतो आणि विचारतो की मी आतमध्ये येऊ का। तो नैना समजूनच कलाशी बोलत असतो। खरं तर कलाला खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा कला करत दरवाजा लावून घेते। तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी नाही येत आतमध्ये, कारण तुला तुझी पीस हवी असेल म्हणूनच तू मला सांगतेय ना, आणि मी तुझा आदर करतो आणि तुला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा तू बाहेर ये। असं बोलून आता अद्वैत तिथून गेलेला असतो तर कला आता विचार करत असते की देवी आई हे नक्की काय घडलं ग। हे त्या अद्वैतनी नैनाताई सोबत बोलायला हवं होतं आणि जर त्याला समजलं असतं की हे त्याच्या मनातलं नैनाताईंनी नाही तर मी ऐकलंय तर किती मोठा गोंधळ झाला असता। हे खरं तर सगळं गैरसमजामुळे होत आहे, परंतु हे जर आईला समजलं असतं तर तिला वाटलं असतं की देवी आई हा तुझाच संकेत आहे आणि कलाला फार टेन्शन येत असते, ती खूप घाबरून गेलेली असते। तर आता इकडे सगळे डायनिंग टेबल वरती जेवायला बसलेले असतात तर तिथे संगीता ही नैनाला घेऊन आलेली असते आणि तिला बसवते आणि सगळ्यांना सांगते की आजचं हे सगळं जेवण ना आमच्या नैनीनी केलंय बर का। पुरणपोळी, आमटी, वरण, भात, भजी सगळं आमच्या नैनीनी केलं। तेव्हा सरोज म्हणते की नैना आता तुला तुझ्या नवऱ्याच्या सगळ्या आवडीनिवडी लक्षात घ्यावा लागतील बर का। तेव्हा नैना म्हणते की म्हणजे? तेव्हा सरोज म्हणते की अगं आमच्या अद्वैतला ना पुरणपोळी अजिबात आवडत, कधीतरीच खातो। तेव्हा अद्वैत लगेचच म्हणतो की नेहमी नाही खात पण आज खाईलच। कारण मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। धन्यवाद। ती नैनाने बनवलेली असते ना आणि त्यामुळे सगळे हसायला लागतात। काजू हे सगळं बघून मनातल्या मनात म्हणते की काय नाटके चालले इथे सगळे, याच्यापेक्षा तर मी कलाताईकडे जाऊनच बस। तेव्हा बाबा सगळ्यांना सांगतात की सुरू करा जेवण तुम्ही। तेव्हा संगीता लगेचच त्यांना म्हणते की थांबा। तेव्हा संगीता म्हणते की सगळेजण आता जेवायला बसलेच आहात तर जेवायच्या आधी अद्वैतरावांनी नैनाला घास भरवला पाहिजे ना, आणि मग ती विचारते की आबा तुमची काही हरकत नसेल तरच हा। तर तेव्हा आबाई म्हणतात की चालतंय। मग लगेचच अद्वैत नैनाला घास भरवतो। तू राहुलचा खूप संताप होत असतो आणि हे सगळं नैनाला समजत असतं। नैना मनामध्ये विचार करते की मम्मा मला जे नकोय ना तेच तू कर। अद्वैत नैनाला सांगतो की छान झालीये पुरणपोळी, अमेझिंग। आबा म्हणतात की जिच्या हाताला चव असते ना ती खरी अन्नपूर्णा, तिच्या हातून घरादाराची कायमच भरभराट होत असते आणि सगळ्यांना जेवण खूप आवडलेलं असतं। सगळे एकदम आवडीने सगळं खात असतात। तेव्हा संगीता मनामध्ये विचार करते की कला सगळे तुझं भरभरून कौतुक करतात ग, आणि इथे मी तुला जेवायला पण बोलवू शकत नाही, माफ कर पुरी तुझ्या आईला। तर आता इकडे काजू ही बाहेर आलेली असते आणि तिची खूप चिडचिड होत असते। तितक्यातच तिला सोहमची धडक होते। तेव्हा काजू सोहमला म्हणते की किती नाजूक आहे रे तू, एक फूक मारली तरी उडून जाशील। तेव्हा काजू म्हणते हा धक्का तर ठीक आहे पण अजून खूप धक्के लागायचं बाकी आहे, त्यामुळे जरा तयारीत राहा। तेव्हा सोहम म्हणतो की हो हो पण कसले धक्के। तेव्हा काजू म्हणते की काही नाही तुझा आतमध्ये पुरणपोळी खा जा। तेव्हा काजू तिथून निघत असते तेव्हा सोहम तिला थांबवतो की अहो तुमचं घर तर इथे आणि तुम्ही कुठे चालला आहात। तेव्हा काजू म्हणते की अहो हे गेट वगैरे ना हे तुमच्या लोकांसाठी, मी तर कंपाऊंड मधून उडी मारूनच जाणार। तेव्हा सोहम म्हणतो की असं का बरं, स्वतःच्याच घरात असं का बरं। तेव्हा काजू म्हणते की खरं तर हे माझं घर नाहीच आहे। काजू हे चुकून बोलून गेलेली असते तेव्हा सोहम तिच्याकडे बघूच लागतो। तेव्हा काजू सावरत म्हणते की अरे हे घर आपलं नाहीच आहे, आपल्या दोघांचं नाहीये, हे घर फक्त माझं आहे। त्यानंतर काजू तिथून निघून जाते। सोहम मागे विचार करतो की कशी आहे मुलगी विचित्र। तर काजू ही आता कलाकडे आलेली असते आणि ती म्हणते की अगं ताई बाहेर ना खूप गोड गोड चाललंय आणि तिथं माझं डोकं सरकण्याच्या आत ना तिथून मी कलटी घेते। तेव्हा कला म्हणते की अगं आईचं काय। तेव्हा काजू म्हणते की ए ताई तू आता मला लेक्चर देऊ नको हा। तेव्हा कला म्हणते की अगं पण इथे राहून तू काय करणार आहेस। तेव्हा काजू म्हणते की तुझ्या कुशीत झोपणार आहे, आणि तसंच काजू कलाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते। तर आता इकडे सगळे बसलेले असतात तेव्हा संगीता सगळ्यांना विचारते की आता हे लग्न नक्की झालं असं समजायचं का आम्ही। तेव्हा सरोज म्हणते की हो। तेव्हा अद्वैतचे बाबाई म्हणतात की अद्वैतला मुलगी पसंत आहे म्हटल्यावरती आपण पुढे जायला काही हरकत नाही। सरोज म्हणते की अगदी बरोबर आहे पण फायनल डिसिजन हा आबांचाच, त्यामुळे आता सगळेजण आबांकडे बघू लागतात। तेव्हा आबा म्हणतात की अरे सगळे माझ्याकडे काय बघताय, आता घास भरवून झाला, आमचा अद्वैत खुश आहे ना मग आम्ही पण खुश। खरं तर नैनाच्या मनात नसतं परंतु ती काहीच बोलू शकत नसते। तर आता गुरुजींनाही संगीताने लगेचच बोलवलेलं असतं, त्यामुळे सरोज म्हणते की मुलीच्या लग्नाची खूपच घाई झाली हो तुम्हाला। तेव्हा संगीता म्हणते की कोणत्या आईला
आवडेल आपल्या मुलीला इतक्या लवकर सासरी पाठवायला, पण तुम्ही सगळे इतकी चांगली मनाची माणसं आहात आणि काहीही झालं तरी इतकं चांगलं स्थळ माझ्या नैनीसाठी शोधूनही सापडणार नाही आणि माझी नैना ही आपल्या गावात माझ्या नजरेसमोरच राहील ना. तेव्हा आबा म्हणतात की एकदम बरोबर बोलला तुम्ही. तेव्हा नैना मनामध्ये म्हणत असते की आईचं हे काय चाललंय, इतकी घाई का करतेय ही, मुळात मला हे लग्नच करायचं नाही. कला आणि काजूही हे सगळं बोलणं ऐकत असतात आणि काजूचा खूप संताप होतो आणि ती पण म्हणते की आईला काय इतकी घाई झालीये, लगेच गुरुजी. तेव्हा कला तिला समजवते की आई अशीच असते अगं, आपल्या मुलांचं चांगलं व्हावं म्हणून आई सगळं करते. तेव्हा काजू म्हणते की काही असो दीदी, पण हे लग्न व्हायला नकोय. तेव्हा कला म्हणते की अगं तो चांदेकर कसाही असला ना तरी आपल्या नैनाताईवरती त्याचं खूप प्रेम आहे. काजू म्हणते की अगं तायडे, पण हे लग्न ठरलं तर आपण सगळी तयारी कशी करणार आहोत. तेव्हा कला म्हणते की अगं मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नको बरं, मी करेलच काही. तर इकडे गुरुजी ही पत्रिका बघत असतात. तेव्हा गुरुजी सांगतात की दोघांच्याही लग्नासाठी 1 वर्षाचं अंतर आहे. 1 वर्ष तरी काही मुहूर्तच नाही. हे ऐकून नैना व राहुलला तो खूप आनंद झालेला असतो, मात्र इतर सगळ्यांना खूप धक्का बसतो. नैना मनामध्ये विचार करते की बरं झालं आता माझ्याकडे पूर्ण 1 वर्ष. तेव्हा संगीता म्हणते की गुरुजी दुसरा काही पर्याय आहे का, बघा ना एकदा. तेव्हा गुरुजी सांगतात की अजिबात नाही. त्यामुळे संगीताला आता हे ऐकून चक्करच आलेली असते. त्यामुळे आता सगळे घाबरून गेलेले असतात. तिला एका जागेवरती बसवतात आणि लगेच डॉक्टरांना फोन करतात. तर आता बाबा इकडे कला व काजूच्या रूम मध्ये आलेले असतात आणि ते खूप घाबरलेले असतात, म्हणून कला त्यांना विचारते की काय झालं हो बाबा. तेव्हा बाबा सांगतात की अगं तुझ्या आईला चक्कर आली ग. तेव्हा कला म्हणते की आईने आज सकाळी बीपीची गोळीच घेतली नाही, त्यामुळे तिला चक्कर आली असणार. बाबा म्हणतात की मला तर खूप टेन्शन आलंय, मला तर काही सुचतच नाहीये ग कला, फक्त मला ह्यावेळेस आहे ना तुझाच आधार वाट आणि मला काही समजत नाही आणि मला काही समजत नव्हतं ना, म्हणून मी लगेचच तुझ्याकडे आले. तेव्हा कला म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण आहे ना आधी डॉक्टर काकांना फोन करूया. आणि ती लगेचच काजूला सांगते की तू ना डॉक्टर जोशींना फोन कर. काजू फोन करते तर त्या डॉक्टरांचा फोनच लागत नसतो. तेव्हा कला विचार करते की त्या डॉक्टरांना आता आपल्याला घरीच घेऊन यावं लागेल आणि त्यांना तर मावशीचा घराचा ऍड्रेसही माहिती नाहीये. आपल्यापैकी कोणाला तरी तिथे जावं लागेल त्यांना घ्यायला. तेव्हा काजू म्हणते की ताई आपल्याला तिथे जायला हवं. तेव्हा कला म्हणते की अगं आपण कसं जाणार, सगळे बाहेर बसले आहेत. तेव्हा काजू म्हणते की ताई खिडकीतून. कला म्हणते की मला अजून काहीच प्रॉब्लेम नकोय ग काजू, तू दिसली किंवा मी दिसले तर अजून सगळं फिसकटेल. तितक्यातच अद्वैत तिथे आलेला असतो आणि तो दरवाजा ठोठावत असतो. तेव्हा सगळे मात्र घाबरून गेलेले असतात, परंतु बाबा विचारतात की कोण आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी. त्यामुळे तर अजूनच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा बाबा विचारतात की काय हवंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी नैनाच्या आईला आतमध्ये घेऊन येऊ का, म्हणजे त्यांना आराम करता येईल. कला बाबांना सांगते की बाबा तुम्ही दरवाजा उघडा आणि कला लगेचच कपाटामध्ये लपते आणि काजू ही खिडकीतून बाहेर गेलेली असते. तर आता संगीताला रूम मध्ये आणलेलं असतं. कला आतमधून विचार करत असते की मी आता हवी होती आईजवळ, आता जे पंजे चोळले असते तर तिला थोडं बरं वाटलं असतं. आणि जसा कला विचार करते तसंच अगदी अद्वैत करत असतो. अद्वैत हे संगीताचे हात चोळत असतो. तेव्हा कला विचार करते की अरे अद्वैत हा मला जे जे वाटतंय ते सगळं करतोय आणि तिला ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलेलं असतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत तर कला ही आता संगीताजवळ असते आणि ती आईची काळजी करत असते. तर खाली डॉक्टर हे सगळ्यांना सांगत असतात की बीपी वाढल्यामुळे त्यांना अशी अचानक चक्कर आली आणि त्यांची तब्येत जरा आता नाजूक. आणि डॉक्टर सांगतात की बरं झालं हे लग्न लांबलं. तर मित्रांनो असेच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.